आहोत त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे. चौघांचंही मी स्वागत करते गेस्ट सेंटरला. आणि पहिला जो प्रश्न आहे तो अंबादास दानवेजींना माझा आहे आणि तो प्रश्न असा आहे की कालचा हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता का आणि अपेक्षेप्रमाणे तुम्हाला निर्णय पदरात पडलाय असं वाटतंय का? महाविकास आघाडी सोबत कुठेतरी लढला असतात तर वेगळा निकाल लागला असता असं वाटतंय? तर पहिली गोष्ट की कालचा निकाल हा सत्ता आणि संपत्तीच्या प्रदर्शनाचा विजय आहे. ज्या पद्धतीनं संपत्तीचा वापर केला, परवा तुम्ही बघितलं असेल तुमच्याही चॅनलवर होतं, धर्माबादला कसे लोक कोंडून ठेवले होते मतदानासाठी आणि त्याच्यात कोण होतं? एक भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेंद्र पवार, राजेश पवार यांचं नाव त्याच्यात येत होतं. ते होते नव्हते मला माहिती नाही, परंतु त्यांचं नाव येत होतं. ते नसतील एखाद्यास, पण त्यांचे कार्यकर्ते तिथे होते. हे एक उदाहरण आहे. नितेश राणे, निलेश राणे एकमेकावर आरोप केलेले, हेही काय आम्ही आरोप केलेले नाही. जे आता सत्तेत आहे पक्ष, त्यांच्याच लोकांनी पैशाचे आरोप केलेले, आम्ही सुद्धा केलेले, परंतु आमचे आरोप सोडून द्या. परंतु नितेश राणे, निलेश राणे यांच्या आरोपांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्यांनी तर पैशाच्या बॅगच पकडून दिल्या. आणि असं असताना निश्चित आम्ही कमी पडलो, हेही आम्ही मान्य करू. परंतु सत्ता आणि संपत्ती, विशेषतः एकेका मतदाराला 5-5 हजार, 10-10 हजार रुपये वाटपाचं आमिष या सत्ताधारी पक्षाने गावोगाव दाखवलं. बरं अंबादासजी, तुम्ही कुठेतरी पैशाच्या आमिषावरती पुन्हा येताय आणि तो मुद्दा तुम्ही अगदी स्पष्ट केलाय, पण त्याचबरोबरच कुठेतरी एकत्रित येण्याची महाविकास आघाडीला गरज आहे का? ती जास्त प्रकर्षाने जाणवणार आहे का? कारण आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. हे पहा, नगरपालिकेच्या निवडणुका ह्या स्थानिक निवडणुका असतात. महाराष्ट्रातल्या कित्येक नगरपालिका वर्षानुवर्ष एखाद्या कुटुंबाच्या ताब्यात असतं. त्याचे आजोबा, त्याचे वडील, त्याचा मुलगा, मुलगी, अशी काही घराणे आहेत किंवा काही कुटुंब आहेत की त्या छोट्या छोट्या नगरपालिका असतात, ज्याच्यात मतदान 15,000, 20,000, 25,000, 30,000 असं आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं इथं स्थानिक पातळीवर आम्ही सोडलेलं होतं. निश्चित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे महाविकास आघाडी एकत्रित बसून कोणी कोणतं नगराध्यक्ष लढायचं असं जर ठरवलं असतं तर निकालात कदाचित बदल झाला असता, हेही मी मान्य करतो. परंतु तसं झालेलं नसतानाही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जिद्दीनं लढले, संपत्ती साधनाची कमतरता असताना लढले, सत्तेचा मिसयूज सत्ताधारी पक्षांनी केलेला त्याच्या विरोधात सुद्धा लढले आणि काही कळत नाही यश त्यांनी मिळविलं. म्हणजे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळाला नसला तरी पण पूर्णपणे प्रयत्न केलेला होता असं तुमचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर सतेजजी, अंबादास दानवे म्हणाले की कुठेतरी एका टेबलवरती येऊन महाविकास आघाडीने काही गोष्टी ठरवल्या असत्या तर बरं झालं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या नेतृत्वामध्ये यश मिळालेलं आहे, पण असं असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बाबतीमध्ये तसं घडलेलं नाहीये. तिथे मात्र तसा निकाल मिळालेला नाहीये. का कारण वाटतंय तुम्हाला?